तर आज मित्रांनो तळजाई टेकडीला ट्रेक करतोय. कोथरूडवरनं निघालोय. कोथरूड म्हणजे निघालोय. बघूया. पाऊस तर भरपूर पडतोय. माझा एक मित्र संतोष तांबे वाट पाहतोय. त्याला तिथे पोहोचला असेल का बघूया. तळजाई टेकडीला जायला बरेचसे रस्ते आहेत. आमच्या इथे राजाराम ब्रिज क्रॉस करून एक रस्ता आहे. इथून नवीन ब्रिज झालेला आहे. या नवीन ब्रिज तुम्हाला दिसेल. हा नवीन ब्रिज सिंहगड रोडचा तो घ्यायचा नाही. आपल्याला खालूनच जायचंय. खालून जाऊन ब्रिजच्या बरोबर मधोमध आल्यानंतर लेफ्टला घ्यायचंय. आपल्याला लेफ्टला घेऊन स्ट्रेट जायचंय. आनंद विहार महानगर हा एरिया आहे आणि इथून आपण पुढे वर जाणार आहोत. मार्गाने स्ट्रेट जाणार. इथून असं आलो. आनंद विहार हा एरिया आनंद विहार म्हणतो. मी इथून असं वर गेलो की इथे तळजाई टेकडीला जायला रस्ता. ट्रेक छोटासा ट्रेक आहे. नंतर फ्लॅटच एरिया आहे. जवळपास 10 किलोमीटरचा असा ट्रेल म्हणजे ट्रॅक आहे असं म्हणतात. आता हे ड्रोन शॉट वरनं क्लिअर झालं असतं. सध्या आपण बघूया. येस, अशा तऱ्हेने कुणीच नाही आज. या टेकडीवरती फार गर्दी असते, पण आज पाऊस असल्यामुळे पुढे जाऊन पाहायला लागेल की किती लोक आलेत. आम्ही दोघंच आहोत. हा मिस्टर तांबे. इकडून आल्यानंतर 2 रस्ते आहेत. या साईडनी ॲक्च्युली 3 आहेत. या साईडने पण या साईडने ब्लॉकेज आहे. आपल्याला ह्या मार्गे वरती जायचं आहे. आपण इथून वरती चढल्यानंतर असे ट्रेल चालू होतात. या साईडनी इथं भिंत घालायचं काम चालू आहे. या साईडला जायचं नाही, आपण इकडून जाणार आहोत. बघूया. इथून पडल्यानंतर ते वरती असं जायचं आहे. मेन ट्रेक इथं गोल आहे. चला बघूया. खूप सुंदर निसर्ग पुण्यातच आहे. 2-4 किलोमीटरच्या अंतरावरती हा लाल पांडा. इकडून आपण स्ट्रेट आल्यानंतर इकडे गेलो की आपल्याला परत असे टी सेक्शन्स किंवा वाय सेक्शन्स म्हणू शकतो असे दिसतील आपल्याला. तर हे राऊंडच आहे. म्हणजे तुम्ही कुठूनही कसं आला ना तरी ते रस्ते एकमेकांना भेटतात. स्पेशली आपल्याला आता नाश्ता करायचा आहे. तर नाश्ता सेंटरला सखारनगरला जायचं आहे. म्हणजे आपण येतोय आनंद विहार. इथून ट्रेक करत आपण सखारनगरला नाश्ता करायला चालू होतो. खूप पाऊस जरी पडला तरी हा स्पेसिफिक ट्रेल चिखल नाही आहे. त्यामुळे येऊ शकतो आपण इथे. सॅटर्डे संडे तर मोकळं गर्दी असते तशी. आज नाही आहे, पण छान आहे ओव्हरऑल. मोरांचे आवाज सुंदर, ब्युटिफुल. ते आल्यानंतर परत वाय शेपचं आहे. लेफ्टला गेलं तरी ते लिटरली असं जाऊन असंच इकडे येतं आणि हा जरी रोड घेतला की हा जाऊन आपल्याला तिकडेच भेटतो. सो आपण राईट हँड साईडचा रस्ता निवडला आहे.
आणि या साईडने आपण निघणार आहोत. मस्त वारा. ब्युटिफुल. छानसं धुकं पडलंय. आपलं नशीब होतं त्यामुळे आपल्याला मोर दिसलेला आहे. हा एक मोर आहे. हलतोय. दुसरा एक कुठेतरी आहे तो दिसत नाही आहे खरं. कुठे एकच आहे रे. दुसरा कुठे आहे. मोर ओरडतोय. सुंदर वळण, अद्भुत देखावा, निसर्ग. आणि हे सुद्धा 2 ते 3 किलोमीटर पुण्याच्या मध्ये. पुणेरी लोक फार नशिबान आहेत. सुंदर निसर्ग. या साईडनी पण असे ट्रेल छोटे छोटे आहेत जे मेन ट्रेलला येऊन मिळतात. दुसऱ्या लोकेशनमधनं लोक येतात, पण हाच ट्रॅक जो आहे तो मेन ट्रॅक आहे जो राऊंड किंवा 8 शेपमध्ये आहे असं म्हणतात. सो आता आम्ही आलो इथे बऱ्याच वेळा आणि प्रत्येक वेळेस येतो तेव्हा वेगवेगळं अनुभव घ्यायला मिळतात. आपण हा राऊंड इथून घेत नाही आहे. इथे मध्येच आपण वरती निघालोत जिथे नाश्ता मिळतो. सहकारनगरच्या गेटला किंवा तळजाई मंदिर जिथे आहे तिकडे असा एक छोटासा ट्रेक आहे इथे वरती जाण्यासाठी. गांडूळच गांडूळ आहेत. या शॉर्टकटने आलो आपण परत. जसं म्हणालो तसा या मेन ट्रेलला अटॅच आलो. एक रस्ता ह्या साईडने येतो, एक रस्ता इकडून येतो, इकडून आणि इकडून. आपण डायरेक्ट शॉर्टकट करून इकडे चाललेलो आहोत. अशा तऱ्हेने आपण शॉर्टकट घेऊन तळजाई मंदिराच्या जवळ आलो आहेत. तुम्हाला दिसेल. उत्कृष्ट नाश्ता झाल्यानंतर आता परतीच्या प्रवासाला लागलोय. मस्त चिखल वगैरे आहे, पण आता दुसरा रस्ता घेतोय. जो ट्रेक म्हणलो ना मी मगाशी, त्या ट्रेक किंवा ट्रेलच म्हणू आपण याला. ट्रेलच आहे.
हा पूर्ण शेवटपर्यंत ट्रेल रस्ता आहे. तळजाई टेकडीमध्ये हत्ती आलेला आहे आणि 3 बदकं. ही कमान उत्कृष्ट. आत्ताच जस्ट पावसाळा चालू झाला आहे म्हणून ही कमान पूर्ण भरलेली नाही आहे, मोकळं दिसतंय. पण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये हे फुलांनी फुल भरलेली असते. आम्ही आलो तर नक्की दाखवेन.